गाईज वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललो याला चाललो सप्तशृंगी चाललो. आमची पोरा इकडे का कशी आवडल्या तैर बीर झाले मस्त दिसात कर तिकडून गाडीवाला येतात तिकडून आरती वगैरे भरले. आता पूजा वगैरे करू गाड्यांची, मग निघू इकडून. कसा दिसत लोक हापचेरडी घालले, शॉर्ट घालले आणि काय जुनं दिसतात. सांगत जुनं दिसतात. येऊ दे कसा बॅग घाले तो मित्र. इकडे गाडी वगैरे आणले, हार बिर आणलं गाडीला. निघतो आता. चला मित्र, भेटू आपण असती असती. थोडं थोडं थांबत थांबत फिरत फिरत जाऊ आपण. काय बोल दोन शब्द. आम्ही चालू फक्त जोरात बोल. इकडं गाडीची पूजा करायची घेतले. करा कसा तरी हे बघ कसं इकडे राहिला होय ना. काहीच आपली लुक कसं आपला चांगला आहे का? लुक चांगला आहे. मला बाटल्या वाड्यावर आलाय पक्का राहिलेला. ही नाही गाडी चालू करून पूजा कर ना, तशी नको ना. मित्र बघ कशी आरती करीतो. स्टँड काढ ना. तर मित्र कुठं तरी जायचा, हिंडायचा जीवनात काहीतरी. आमचा पुजारी आहे काय हो. आता नारळ फोड. नारळ फोडायची नाही आणि आम्ही तो खाऊ ना आता. येऊ दे की आमचा गोल्या हेट बसलाय. हे आजा कर ना. आई कर ते येतो का नाही. चल मित्राकडं 12 का 1 वाजलाय. ते तिथे येऊन बसलाय. त्याचा पप्पा चाललाय ना. येऊ दे त्याचा पप्पा. चला मी जास्त कापला त्यानं वाट नाही माझी केसाची. ते इकडे समोर लांब ठेवला. चल किरण दादा, काय झालं मग? 2 शब्द आपल्यासाठी. 2 शब्द. आपला प्लॅन कॅन्सल होता राहिला. बांधा घेतला इकडं. बरोबर फुटलाय. त्याला उभा फुटलाय. तर नारळ उभा फुटलाय डायरेक्ट. फुटू दे आता, काय नाही. नशीब खा 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 खा. आता इकडे चहा नाश्ता चालू आहे आमचा. आता थोड्याच वेळात आम्ही निघू आणि चहा दे दूध आहे डायरेक्ट. किरण दादा बोल ना काहीतरी. सुरप मित्र आता निघलो तिकडून. बघा भेटू मित्र. असं भेटू आपण. काय होईल.
मित्र आता इथं खर्डीमध्ये पोहोचलोय. म्हणजे चहा वगैरे पितोय आता इकडं. इकडं आलाय गाडीला लाईट आहे ना. आणि माधव माणूस आहे ना, सिग्नल द्या सांगतो गाडीला, लांबून सिग्नल द्या सांगतो. लांबून मित्राची अभ्यास येतो आता बघ फसायला. आणि शेट शेट बोल शेट. आमच्याकडे काळा घोडा आहे. सगळं काळा घोडा आहे तिकडं. खरडीत पोहोचलो मित्र. डायरेक्ट पंचायत अजून एक काढला उतरले. डायरेक्ट पुढे गेले. टॉपचा विषय डायरेक्ट टॉपचा विषय आमचा. इकडं सगळा टॉपचा विषय. आणि दे ना ऑर्डर काहीतरी चहा प्यायची, काहीतरी मस्त चहा प्या. आणि मग बॅगीचा लोड झालेला आहे जास्त आणि त्याच्यामुळे कडून ते इकडं बॅगीचा लोड झाला जास्त. हेल्मेट पडला ना वाट लागल. मित्र आपला कनेक्शन लोकेशन चालू आहे इकडं. आणि त्याचा चार्जर काय गेलेला आहे. चार्जरला फटका बसलाय 2500चा. चार्जर गेलाय बाबा. हे बघ सॅमसंगचा फोन आहे आणि चार्जरची डबीच खराब झाले. 2500 खर्च आलाय. आता या गाडीला वायरा लागल्या. गाडी केवढ्याची सांग ना. गाडी पक्की मागायची. आमचा वेटर आलाय चहा जेवण. आणि चहा जेवण आलाय वेटर. अरे बिस्किट वगैरे घे ना काहीतरी खायला. आणि आता मी आता पडेल. अर्धे मालची माल नको. बिस्किट बिस्किट खाला ना जळजळ लागत. कोणते आणि इकडे शिरलेलं बिस्लरी पे पटकन पाणी. माझा हात नाही ब्लू माइंड माझा आणि आपले 500 काढा. आता चहा पितो तुम्ही. चहा प्या लवकर लवकर. त्यांच्या क्वालिटी आहे त्यांना समजत. माल माल भूक लागला. माल मग मस्त क्वालिटी कॉन्टेंट एक फोटो काढायला लागला. आणि एका डोकी खाजवायचो काय माहिती. डोकी तू काय तो आलाय. याच्या पे मस्त मस्त पैकी. तुला धावा देणार पाणी मध्ये टाकर पाणी द्यायला. घेतलाय आणि कंचा फोन घेतलाय काय बघू. पुढं काय त्यातच 40 नाही इकडे माझा आहे. तो पहिले बिस्किट पुढा तबला पण तुम्ही माल द्यायला नाही. काय घेतलाय ओप्पो कॅमेरा बंद झाला. कॅमेरा बंद झाला. काय चालू आहे त्या. फोन का ओप्पो F31 Pro आहे डायरेक्ट. हा कुत्र्या आंबी लागलाय. निघतो आता कडकडा चहा पेला.
आयले क्लास खातो बघ त्या दुकानवाला नंदरीच त्याला वाटाव काय करायचो. संपला आणि अजून खर्डीमध्ये पोहोचलेलो आता. चहा बिस्किट वगैरे खालय आणि मग दिसत का रे तिकडून दिसत ना. आणि इकडे चॉकलेट घेतल्या किराणा मला दे ना. मला उपास आहे बा पमान. अरे साई बाबा कोण बोलला. चला मित्र आता असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. दोनच घेतला ना चॉकलेट खाता का तुम्ही. असा व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण अशी भेटू पुढं. चला भेटूया. तिकडून तर मित्र खूप रनिंग केले आणि आता इकडं मुत्ताय थांबलो. कोणाला मुताले माझ्या तांगड्या मला बसून कोड आलं मला आणि इकडे मला हॅलो काय इकडे जाम थंडी आहे. हा हे हात बघा किती वळलं थंडी आहे. आणि जाम आपली का ते मुरबाड मध्ये ना तकड हवा नाही सुटत आणि इकडं हवा नाही सुटली. थंडी वाजत इकडं गरम आता थोडा किलोमीटर राहिलंय आपला अजून 13 मिनिटाची रनिंग आहे म्हणजे 7-8 किलोमीटर आहे अजून मित्र. आलो डोंगर ना दिसत येथून. डोंगर दिसता का काय. डोंगर ना दिसत काळा झालाय मित्र. फायनली पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वर मध्ये. तर मित्र आता आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचलेलो आहोत. आता मंदिरापासून थोडे अंतर आहोत. 121 किलोमीटरची रनिंग करून आलोय मित्रांनो. काहीतरी दाखवला नाही. आवाज येतो का नाही समजत नाही काही. आता काही गाड्यात आपल्या त्यांची गाडी चालेल तरी नाही लोक नको येतो. थंडी वाजली आणि अरे का तेवढा डेंजर आहे इकडं. काय आहे ना काय नाही तेवढा नाही वाले घुस गए भाई साहब. तर मित्र इथून त्र्यंबकेश्वर मंदिर नवनाथ घाट तीर्थराज दर्शन भेटते. आमचा जनादादा डायरेक्ट शिरला इकडं आणि आता आम्ही बोललो इकडं शिरलाय. तर ना तो गाडी पार्किंगला जागा पाहिजे. आणि इकडं आमचा पावडा बिवडा आलाय सगळा आलाच आणि इकडे निघलाय आता. आम्ही आता गाड्या पार्किंगला लायचो. तोंड जाऊ का ह्याचा अवतार झालाय. ही नाही आपली हे तिकडे आहे आपली. अरे जाऊ ना पुढे गाड्या इकडे चाललाय पुढे गेलेस काय. आणि याचा म्हणणं आहे का मला पायी ना जावं अजून गाडी तिकडे वरता पाहिजे. तर मित्रांनो गाडी पुढे जात असेल तर नेण्यात काय हरकत नाही. त्याच्यामुळे पुढे नेऊ आपण थोडी. आणि आम्ही पहिलेशी आलो त्याच्यामुळे कोणी जास्त मारू नये. त्या काय शिर्डीला मारलं त्याची.
आणि त्या डोंगर कोट आहे, मंदिर कोट आहे. पोरं हिंडता सगळे इकडे तिकडे. आमचा किरण दादा आणि दादा गाड्या इकडे कोपऱ्याला लावून ठेवल्या आणि फोन ना आपला. आता पोहोचलो आम्ही. आला फळ वाजला तर 5:45 वाजता पोहोचलो कम्प्लीट. कडे निघले रात्री 1 का 1:30 वाजता निघलेलो. तर चला असती 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 भेटू तिकडे आणि आणि बोलू खूप साऱ्या काही गोष्टी. आणि ह्यो पावडा आहे, कपडे बदलिनो नाही बदलणार. या फसवायला आहे त्यानं घालून आलाय बघ. बघा एंट्री. आणि आमचा बांडा इकडे पाटे आहे. काहीच ना आमची गँग चालले सगळे. आणि ना इकडे सांगा म्हणजे ना थंडी वाजत जाम आपली ना गरम होत. लाज तो बोलायला लाज तो लाज वाटत बोलायचं की आला हिरोईन काय ते सांग. सगळ्यात शब्द संपला. मग एकला काय कर हात वळला आवडी थंडी आहे इकडे. जण आहे काहीतरी सांगा इकडं. मराय बघ मला करायला लागला आता. आता इकडून असते असते जाऊन जाऊन ते पोहोचत. नवीन पहिल्यांदाच आलो. भूक लागले पण मला दर्शन भेटला असं मला वाटत नाही. तरी आपली जाऊ घेऊ दर्शन कसं तरी. आणि आलोय तो आलाय. आता फायनली पोहोचलो इथं. ड्रीम कम्प्लीट होते. इकडं दर्शन होतं स्क्रीनवर. मित्रांनो इकडनं पण एंट्री आहे. गर्दी आहे मित्रांनो सकाळ सकाळ. माहिती जास्त आलो पहिल्यांदा. डोंगर देखा कसा आहे मस्त आहे सगळं. आणि इकडचं वातावरण चांगलं मंदिर आहे. हे मंदिर आहे. आपण आतमध्ये पण जाऊन दाखवू कसं आहे त्या. आणि आतमध्ये कुंडात काय अरे होते अरे इकडे हिंदू मग आतमध्ये जा. आतमध्ये दर्शन चल ना इकडं आतमध्ये अवकाश आपल्याला इकडं माळा गिळा मस्त. माळ जे माळ ना आत तिकडे आणि इकडं काल चालला मग. मित्र आता आलो तर आतमध्ये शिरलो. आता प्रवेश करणार आहोत आतमध्ये. हा इकडून मंदिर नाही इकडं आम चाललो. इकडे अरे तिकडे दर्शन मित्र सगळा VIP काम आहे इकडं. आमची गँग हिंडते इकडं तिकडं. आणि VIP दर्शन 200 रुपये तिकीट आहे.
अरे सब मंदिर पैसों पे चलता है भाई, सब मंदिर पैसों पे चलता है. पाया पडाय पैसे हा? 20 रुपये सेकंड मध्ये चप्पल. 200 रुपये. रुपये देवाच्या ठिकाणी आणि एक कुंड नाही गटाला का काय त्या पहिले ते गटर हिंदू होत. त्या मंदिर, अरे त्या मंदिराला भेट कोट आहे त्या, आणि त्या आतमध्ये दर्शन द्या सांगा त्या VIP तिकीट पाडायला म्हणता. कुठून मित्र, अरे इकडे हिंडला बाहेर जायचंय चल धन्यदाता. तर मित्र आता 2-4 फोटो कडे देता आणि मग मंदिरच तुम्हाला नाही भेटतो भेटत. मंदिरात आतमध्ये गेल्यावर जायचो. येता आम्हाला मंदिर नाही मंदिर भेटत. भेटतच नाही आम्हाला. मंदिर भेटला ना त्याचा, आणि याची पक्की हालत झाली. पैसा देतात सांगा बरं आता काय सांगू. दर्शनाला पैसे, चपली ठेवाय पैसे, गाड्या ठेवाय पैसे, पार्किंगला पैसे, तोंडा धुवायचं पैसे. जर माझा एकच म्हणणं आहे, घरी येऊनच तोंडा अंगा चपली नका आणू, अंग बिंग धुण्या करून एवढा. तो आता आतमध्ये जातो, हेरतो कंचे वाजून गेटा कंचे नाही. अगं दर्शन आलो, VIP दर्शन घ्या सांगता लोक इकडं. साधं दर्शन घ्या हे तर खिशात नाही रुपया. हा आलू हिंडा इकडं, आणि बीज डायरेक्ट भरलेले आहे का, डायरेक्ट भरलेले. चला भेटू तिकडं, भेटू नाही ना, बाय बाय करा. अरे बाहेर जाय नाही वाटर इकडं काय नाही गेली इकडून. चला आता काय असे आहे. आमचे मग गँग आले, मंदिर गवसून गवसून थकले. चला भेटू, आतमध्ये जातो. काय आता आमचं पोरं आले दर्शनाला, इकडे आलं. हे आमची गँग आले सगळे आतमध्ये. तर आतमध्ये घुसायची वाट नव्हती भेटत, व्यवस्था कशी तरी, आणि हे गँग आले इकडे चालता सगळं. तर मित्र आवडी माणसात ना, आवडी माणसात बोलाय ना काही नाही वाटत. आता बोलल्याशिवाय काहीच होत नाही. आणि लाजून ना, जीवन लाजला तो गेला, कपला समजला. किरण दादा इकडे सूचना विचारलेल्या, मोबाईल पाहायला नका वापरून, घेतला तर द्या, ते फोन गेला तर लावतो, पण व्हिडिओ नाही थांबायची. गर्दी खूप आहे बघा बघा, गर्दी. हेच आवाज फिरून फिरून मात जमलं इकडं, तरी काही अजून ये ना. गर्दी आहे इकडं. तरी सकाळची ती 5:45 वाजता इथं पोहोचली. आणि आलंय बघा गर्दी किती. चला बघू बाहेर गेलं तिकडं दाखवू तुम्हाला. फायनली मित्रांनो दर्शन झाला, आणि गेलो 1-1.5 तास रांगेत उभा होतो, आणि हालत बेकार ना बेकार झाले, आणि अर्ध्या रांगेत झोपलं होतं. आणि एक गोष्ट नाही आवडली का, VIP दर्शन नाही पाहिजे असा कुठं. तू काय सांगशील? मग काय VIP दर्शन पाहिजेच नाही, सर्वांना एकसारखं दर्शन भेटलं पाहिजे. गेलं 1-1.5 तास त्या रांगेत उभा होतो, काय सांगून फायदा आहे आता. गर्दी बघा इकडे किती. ते मंदिर आहे माग. हा पैसे त्याच्यात
तर आता इकडे फोटोशूट चाललंय गाईज आणि याला आले झोप रांगेत राहून राहून चमटून मारायची बारे 200 गेले तरी चालेल VIP दर्शन झालं बाप हा VIP आपण किती 1 का 1.5 तास रांगेत उभं होतो. चला आता फोटो काढतो थोडस आणि मग निघतो इकडून काढा फोटो काढतो. आपण तिकडे जाताना कुठं सप्तशृंगीला जायचंय अजून तिकडे मित्र तर तिकडे भेटू आपण. आणि याला पक्का शॉक आहे फोटो काढायचा तर फोटो काढायला लागलाय मध्ये. आणि आमच्या दादांना फोटो काढला त्याचे स्वतःच्या फोनात. आणि काय सांगत होता दर्शन कसं झालं मग बरा वाटला पण किती तास रांगेत होता त्या पण सांग ना आता समोर इकडे. भरपूर तास होतो आणि ड्रीम होती ती पूर्ण झाली. जे एक स्वप्न होतं की आपला त्र्यंबकेश्वरला जाऊ महादेवांचं दर्शन वगैरे घेऊ मस्त पैकी पण ते झालेलं आहे. पण एक गोष्ट नाही आवडली की VIP दर्शन कुठल्याच मंदिरात आता नाही पाहिजे. पैसा ना बघायला पाहिजे देवाच्या ठिकाणी. कसं आपले गरीब नाही प्रत्येकाला समान न्याय पाहिजे असा. हा ना हे चुकीचं आहे ना चुकीचं आहे. धक्काबुक्की करून बाहेर काढतात दर्शन पण घ्या. 1 मिनिट नाही तिथे 1 मिनिट लय झाला 10 ते 20 सेकंद पण नाही तिथं असा डोका माथा पण नाही टेकून देत. आणि ते पैसे देतात त्यांना ते निवांत. पैसा बोलते सबको बोलते. चला आता फोटो काढतो बाकीचा गेला. मित्रांनो मंदिर बघा किती सुंदर आहे. नजारा बघा सकाळ सकाळी वातावरण पण मस्त आहे आणि फोटो वगैरे मस्त येतील. आता मंदिरात सध्या काम चालू आहे इकडं बघा कळस वगैरे मस्त सांगत फोटो काढायला. आणि ह्यो सांगतो माझे फोनात काढ ह्यो हर हर महादेव. आता काय फोटो काढायचा आणि पावडा शेट फोटो काढायला गेलेला आहे. आमचा पावडा शेट फोटो काढायला गेलेले फोटो काढायचे आहेत घ्यायचा फोन. आणि आता आम्ही फोटो काढतो आता फोटो वगैरे इकडे काढून झालेले आहेत तर अजूनही बाकी येते यांचा फोटो काढायला घेतला. जाऊ मंदिर बघा मस्त आहे खूप छान आहे. स्नॅपचॅट फोटोग्राफर झालाय. तर चला मित्र आता बाहेर जातोय. किती वाजलं आता 8:30. गेले पुढं बघा काहीतरी घ्याल याला वाटतं काय जाता काय जाय रुद्रांचे आहेत मूर्त्या मस्त मस्तात. भेटू तिकडे थोडे पुढे पुढे जायचे मित्र. आता आम्ही निघलो कुठं जायला आता निघतो वणीगड. आता इकडनं दर्शन वगैरे घेतला झाला. इकडं काय फिरायचा होता त्या फिरलो. आता वाजले किती 9. आता जातो वणीगडाची राईड चालू करतो. काहीतरी खाऊन घेतो पहिले नाश्ता वगैरे करतो. काय नाही थकली जास्त रातभर गाड्या चालवल्या आणि ऊन पडलाय डोळ्याला कचकच करतात. आणि याला फोटो बिटो घेतला इकडं. काही घ्यायला असं आहे का इकडे जास्त दुकान आहे आणि आवडला असा काहीच नाही भेटला काहीच नाही घेतला. यमराज
यमराज से बच के रहना भाई, इधर से जाना पड़ेगा आपण को. इकडून चालला आता. आणि आता आम्ही गाड्या इथं पार्किंगला लावल्या, तिकडे जातो. बुट्टा बिट्टा तिकडे ठेवल्या तर मस्त पाहिजे तिकडं. आणि जातो तिकडं वालीगड सप्तशृंगी आईच्या दर्शनासाठी. म्हणजे आजची रात्र आम्ही थांबणार आहे वस्तीला. तर वस्तीला आज रात्र म्हणजे दिवसभर. आता तिकडं किती 92 काहीतरी किलोमीटर आहे. 92 किलोमीटर तर अख्खा निम्मा दिवस तर त्याच्यातच जाईल फिरण्यावारी. इकडं बघत बघत काय याच्या जाऊ. आणि बोलायचं आता तिकडे गेल्यावर मग दाखवतो काय. आता चहा नाश्ता वगैरे होईल रस्त्यात. जेवायला बिवायला मस्त कुठेतरी बघायची जागा आणि तिथे जेवायला. तर एवढं गाड्या इकडे पार्किंग लावल्यात आणि बुटा वगैरे इकडे ठेवल्यात. तर बुटा इथं घेतो आणि जातो तिकडं. मग भेटतो तिकडे.